त्या गाठीचा परिणाम कॅन्सरवर गेला. माझी सध्या टाटा हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू. मी परवा केमो घेऊन आलेली आहे. पण मी तारीख घेतली ना, देह जावो अथवा राहावो पांडुरंगी दृढ व्हावं. बाबा, माझा विषय असा आहे की मी तारीख घेतली त्या ठिकाणी हजर होते. माझी प्रकृती फार आजारी आहे. परवा मला एवढा ताप आला की त्या तापाने माझं अख्खं तोंड आलं. मी ताई तुम्हाला सांगितलं ना नागरिकताईंना. मला मग अशी कोण भेटलं, हां ताई म्हणलं की ताई कशा आत. म्हटलं अहो माझं तोंड एवढं आलं, मी कीर्तन करेन की नाही काय सांगता येत नाही. पण ह्या आसनावर उभं राहिलं ना की चाले हे शरीर कोणाच्या सत्य कोण बोलवी तो हरिविना देखवी ऐकवी एक नारायण. दयाचं भजन चुकू नका. मी कॅन्सर पेशंट आहे. 80% कॅन्सर माझा बरा झाला. माझी सर्जरी सांगितली होती. हे कापून मांडीचं मांस इथे लावायचं. पण पांडुरंगाची कृपा, आषाढीच्या वारीच्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं, मॅडम माताजी तुम्ही एवढ्या मोठ्या कीर्तनकार आहात, तुमच्या तोंडाची सर्जरी होणार नाही. मी हसू की रडू, रडू की हसू असं मला झालं. पण माझ्या 4 लेकरांनी एवढा अट्टहास केला. सगळ्या मुलींनी पाण्यावर उपवास केले सोमवार. ह्या संस्थेच्या सुद्धा मुलींनी माझ्या पाण्यावर उपवास केले का आमची गुरुमाऊली चांगली व्हावी. अहो मी कोण आहे त्यांची? ते कुठले आहेत? कराड कुठे, कुठे चाळीसगाव, कुठे शिरूर, कुठे औरंगाबाद, कुठल्या कुठल्या मुली माझ्याकडे आलेल्या आहेत. पण त्यांनी माझ्यासाठी एवढा अट्टास केला आणि सगळी तुमची कृपा झाली. आणि म्हणून मी आज राजेंद्र भाऊ या ठिकाणी बोलते. हे कीर्तन आजचं थोडं समजून घ्यायचं, म्हणजे तब्येत बरी नाही म्हणून, बरं का. पण नक्कीच तुम्हाला आई सांगेन आई काय असते ती. कारण गेले 33 वर्ष मी कीर्तन करते आणि मी अजूनही कीर्तन करत राहीन. कारण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरेत्थमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यं परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण 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 दुसरे चरण सत्ताचिया त्यांच्या कृपालाने कधी जाऊ. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगाकृ प्रथम नामान दुसरे चरण संतांचे
या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरी नवे फूल स्वस्त वृक्षाशी आले तुझे गीत ओवी सवे वेद झाले मस्तक है पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक है पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती प्रस्तुत प्राप्त समप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगदवंदीय जगद्गुरु तुकोबाराय देऊचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोचवली असे असणारे जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त सेवेला सुरुवात करण्याआधी अध्य कर्तव्य कीर्तनकाराचं असतं त्याने परिहार देणं गरजेचं असतं कैलासवासी आदरणीय प्रेममूर्ती गंगूबाई लक्ष्मण नागरे कैलासवासी विश्वनाथ पोपट विनायक राजेंद्र कचरू यशोदा बेबीताई कुंताताई गंगूबाई यांना 4 मुलगे 2 पुतणे 3 पुतण्या या सर्वांचे मिळून 26 नातवंड 16 पोतंड 2 बहिणी 2 भाऊ 9 भाचे भाच्या व त्यांचे मुलं तसेच 3 नंदा यांचे 15 मुलं आणि मुली असा मोठा परिवार त्यातून आमच्या गंगूबाई निघून गेल्या हा म्हणता 1 वर्ष झालं अनेक वर्ष होऊन जात असतात मायबाप हो पण आई ही आपल्यामधून जात नसते तुम्ही थकून भागून आलात ना खुर्चीवर बसा पायरीवर बसा सोप्यावर बसा पलंगावर बसा तुम्ही बाबा म्हणत नाही रे बाबांनो आई ग आई हा शब्द कधीच माणसाचा जात नसतो म्हणून एका कवी भाष्यकाराने महाराज सुंदर असं वर्णन केलेलं त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू माते ग धन्य तू गंगूबाई माते सर्व संपून राहील आई तुझं एक नात आई तुझं एक नात चुकलं तुझं बाळ आई आई ग आई ग आई ग आई ग आई ग चुकलं तुझं बाळ आई रडदाई दाई ग चुकलं तुझं बाळ आई रडदाई दाई ग रडदाई दाई ग हे ना माझे आई 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 ग चुकलं तुझं बाळ आई रडदाई दाई ग चुकलं तुझं बाळ आई रडदाई दाई ग रडदाई दाई ग हे ना माझे आई 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 ना हो सांगू मी तुम्हाला आई सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला आई सांगू मी कुणाला
गेली गाई गाई ग येना माझी आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग जरी चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग तू ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग आई ज्याला म्हणून त्याला आईची किंमत कळते त्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळते पाय नाही त्याला दादा पायाची किंमत कळते त्याला भाऊ नाही ना त्याला भावाची किंमत कळते ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत कळते भाऊ या जगामध्ये एकच असं नातं आहे की ते कधी विस्मरण होऊ शकत नाही कारण त्या आईचे आपल्यावर इतके उपकार असतात आणि आईच्या मूर्तीसारखी मूर्ती पुन्हा पाहायला मिळत आई तुझ्या मूर्ती वाणी हो आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझं उपकार फिटणारे नाही अनमोल जन्म दिला गाय तुझं उपकार फिटणारे नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणारे नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणारे नाही शाळेतून घरी येताना हो शाळेतून घरी येताना आयुष्य रमजला होय गल्लगल्ली पाहत फिरे तू ग तुझ्या उपकाराची तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही केवढे त्या आई वडिलांचे उपकार आपल्यावर असतात मायबाप हो आज हे जे कीर्तन चाललंय की नाही ते फक्त निव्वळ आणि निव्वळ एका आई वडिलांमुळे चालले तुम्ही म्हणाल असं कसं काय ओ ज्या वेळेला विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेने इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त केलं कुणासाठी केलं आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळत नाही म्हणून आमच्या मुलांना केस कर्तन करण्याचा अधिकार मिळत नाही म्हणून आमच्या मुलांना आळंदीमध्ये माधवगिरी मागवण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांनी ब्रह्मवृंदांना हात जोडून सांगितलं अहो संन्यास मी घेतला होता ती फक्त शिक्षा मलाच द्या ना का म्हणून माझ्या बायका पोरांना देत आहे संन्यास घेऊन गृहावस्थेमध्ये येऊन असली 4 पोरं जन्माला घातलीस बरं ती असली पोरं होती का सदाशिवाचा अवतार अवतार सदाशिवाचा अवतार अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा स्वामी निवृत्तीदार स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानोबा 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 सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा वा 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 वा
टाळी वाजवा एकदा. अविनाश कदम. सूर नवा ध्यास नवा. कलस मराठी चॅनलवर ज्यांनी प्रथम क्रमांक काढला असा संगमेचा अविनाश कदम, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. कारण कीर्तनकाराला जर टाळकरी, विणेकरी बाबा, मृदंगाचार्य, गायनाचार्य नसतील तर ते कीर्तन होत नसतं. आज या ठिकाणी यांच्या पकवाजाचा तुम्ही आवाज ऐकताय असे सागर महाराज आळंदीकर, त्यांनीसुद्धा मला 7-8 जी टॉकीजला, मनमंदिराला, कलश चॅनलला, चित्रवाहिनीला, सेमरी मराठी बाणाला भरपूर अशा कीर्तनाला साथ दिली. आणि संस्थेच्या कन्या या ठिकाणी येण्याचं कारण असं, आमच्या कल्याणमधले दानशूर व्यक्ती विश्वनाथ दादा भोईर, त्यांचे हे मित्र. तुमचं नाव काय? राजेंद्र दादा. हां, त्यांची दोघांची अगदी म्हणजे जवळच राहतात. आणि दादांनी मला सांगितलं की ताई असं असं आहे, माझ्या मित्राच्या गावाला कीर्तन करायचं आहे. मी लगेचच तारीख घेतली. मी फार मोठी आजारी पेशंट आहे. तुम्हाला सांगितलं ना राजेंद्र दादा, मी उमराळचं कीर्तन झालं तेव्हा 88 किलोची होती. ते कीर्तन झालं आणि 7-8 दिवसांनी मी गाल चावला. हा गाल चावल्याने मला डायबिटीस कळाली नाही, त्यात गाठ आली. त्या गाठीचा परिणाम कॅन्सरवर गेला. माझी सध्या टाटा हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू आहे. मी परवा केमो घेऊन आलेली आहे. पण मी तारीख घेतली ना, देह जावो अथवा राहावं, पांडुरंगी दृढ व्हावं. बाबा, माझा विषय असा आहे की मी तारीख घेतली त्या ठिकाणी हजर होते. माझी प्रकृती फार आजारी आहे. परवा मला एवढा ताप आला की त्या तापाने माझं अख्खं तोंड आलं. मी ताई तुम्हाला सांगितलं ना नागरिकताईंना, मला मग अशी कोण भेटलं. हां, ताई म्हणलं की ताई कशा आत. म्हटलं अहो माझं तोंड एवढं आलं, मी कीर्तन करेन की नाही काय सांगता येत नाही. पण ह्या आसनावर उभं राहिलं ना की चाले हे शरीर कोणाच्या सत्य कोण बोलवी तो हरिविना देखवी ऐकवी एक नारायण. दयाचं भजन चुकू नका. मी कॅन्सर पेशंट आहे. 80% कॅन्सर माझा बरा झाला. माझी सर्जरी सांगितली होती. हे कापून मांडीचं मांस इथे लावायचं. पण पांडुरंगाची कृपा, आषाढीच्या वारीच्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं, मॅडम, माताजी, तुम्ही एवढ्या मोठ्या कीर्तनकार आहात, तुमच्या तोंडाची सर्जरी होणार नाही. मी हसू की रडू, रडू की हसू असं मला झालं. पण माझ्या 4 लेकरांनी एवढा अट्टहास केला. सगळ्या मुलींनी पाण्यावर उपवास केले सोमवार. ह्या संस्थेच्या सुद्धा मुलींनी माझ्या पाण्यावर उपवास केले का आमची गुरुमाऊली चांगली व्हावी. अहो मी कोण आहे त्यांची? त्या कुठल्या आहेत? कराड कुठे, कुठे चाळीसगाव, कुठे शिरूर, कुठे औरंगाबाद, कुठल्या कुठल्या मुली माझ्याकडे आलेल्या आहेत. पण त्यांनी माझ्यासाठी एवढा अट्टास केला आणि सगळी तुमची कृपा झाली. आणि म्हणून मी आज राजेंद्र भाऊ या ठिकाणी बोलते. हे कीर्तन आजचं थोडं समजून घ्यायचं, म्हणजे तब्येत बरी नाही म्हणून, बरं का? पण नक्कीच तुम्हाला आई सांगेन आई काय असते ती. कारण गेले 33 वर्ष मी कीर्तन करते आणि मी अजूनही कीर्तन करत राहीन. कारण देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावं. हा आपला अंतरीचा दिवा कधी मावळेल कळणार नाही मायबापा. म्हणून आपण भ्यायचं कशाला नाही. दोरीचा साप दिसला तर त्याला घाबरायचं असतं का? हरिभजना विना काळ घालवू नको रे. 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 हरिभजना विना काळ घालवू नको
हरिभजना विना काळ घालवू नको. आपलं झालंय उलट. देवाने आपल्याला देह भजना कीर्तनासाठी दिलाय, पण तो या झाला फाटा पादिकेचा. ह्याच मंगल कार्यामध्ये इकडे एक पाठ तिकडे एक पाठ. स्वस्ती श्री सुमूर्त सावधान सांगितलं तरी आपण सावधान झालो नाही, कारण आपल्या मागे काळ पाहिजे ना आपल्याला. पहिल्या दिवशी लग्नाच्या कुणाशी बोलत नाही गडी. पोरगी सुद्धा कशी आहेस, बरी 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 बरी. पण 4-6 महिन्यानंतर विचारलं कशी आहेस, काय काय मजाच नाही बरं त्या लग्नामध्ये. म्हणजे जो देह आपल्याला भजना कीर्तनासाठी दिलाय तो देह आपण संसारामध्ये, संसार दुःखामुळं चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग या ब्रह्मवृंदांकडे हात जोडून आपलं जिथे आलं तिथं पुन्हा यायचं. कारण कीर्तन असतं, अभंग असतो, तो सोडवल्याशिवाय कीर्तन करायला. नाहीतर आंब्याचं पान पिपळाला लावायचं, व्हाय व्हाय भुई करायचं, 50,000 घ्यायचं चालला कीर्तनकार. हे कीर्तन नसतं. कीर्तनच अंग होय अंग हरिरूप. कीर्तन ऐकताना 2 तास कीर्तनाला कसे झाले पत्ता लागला पाहिजे नाही. आणि कीर्तन जे ऐकायला बसतं त्याचं चित्त जर इथे नसेल तर ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. हे आपलं नाही. आपला राग्या भाग्याचं काही नाही. राग्या भागाची तंबाखू घ्यायची, त्यांनी गुजरातवरून 5 म्हशी आणल्या. तू एक आणून दाखव. तू तंबाखू सोडून 5 म्हशींचा विचार करू नको. एक म्हस आणायची म्हणजे 1 लाख लागतात आता. बरोबर ना राजेंद्र भाऊ? तर तुमचं एकट्याचंच नाव माहिती आहे म्हणून राजेंद्र भाऊ. मी फार विनोदी आहे, मी फार हसवी आहे, मी फार रडवी आहे. सर्व गुण संपन्न असं कीर्तनकाराचं गुण असावेत. आणि म्हणून मायबाप त्या ब्रह्मवृंदांना हात जोडून सांगत होते, विठ्ठलपंत गुन्हा मी केला आहे, शिक्षा फक्त मला द्या, माझ्या बायका पोरांना नका देऊ. ब्रह्मवृंदांनी म्हणावं संन्यास घेताना लाज वाटली नाही. आता गृहावस्थेमध्ये येऊन अशी पोरं जन्माला घातली. वर्णन केलं त्या मुलांचं. अविनाश महाराजांनी सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सोपान तो ब्रह्म, आदिमाया शक्ती, मुक्ताबाई, अशा 4 पोरांना लोकांनी त्रास द्यायचं सोडलं नाही. तर तुम्हा आम्हाला बोलल्याशिवाय राहतील का? पण अट्टहास केला मायबाप हो. एवढा जीवनामध्ये कष्ट आले, पैठण निवासापर्यंत गेले. आम्हाला शिक्षा द्या, पण आमच्या मुलांना शुद्धीपत्र द्या. तुम्हाला शुद्धीपत्र हवंय काय हो? जावा देहांत प्रायश्चित्त करा. झोपलेली पोरं होती. 7 वर्ष, 9 वर्ष, 11 वर्ष, 13 वर्ष, 2-2च वर्षाचा फरक होता. पोरांच्या अंगावर पांघरून घातलं आईने. लेकुराचे हित आई माऊलीचे चित्त. पोरांच्या गालावरून हात फिरवते किंवा मी शेवटचा हात आहे माझा माझ्या पोरांच्या गालावरून फिरवते. गालावरून हात फिरवला आणि ज्ञानेश्वर जागे झाले. ज्ञान रे माझ्या मुक्ताईला सांभाळ, बळबळ माझ्या मुक्ताईला सांभाळ. कारण माझी मुक्ताई लहान आहे रे. सोपाना निवृत्ती माझ्या मुक्ताईला सांभाळ. कसा विस जीव करी तळमळ. जीव तळमळ तळमळ करायला लागलेला आहे मायबाप. पोरांच्या अंगावर पांघरून घातला आणि इंद्राणी डोहामध्ये दोन्ही आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. अशा आई वडिलांचं आणि अशा मुलांचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी एका अभंगामध्ये केलंय. धन्य माता पिता तयाची ओ धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची हो आपली आईला जो असे जागता, आपली आईला जो असे जागता, धन्य माता पिता तयाची ओ धन्य माता पिता तयाची. महाराज जगद्वंदीय जगद्गुरु तुकोबारांनी अशा माता पितांचं वर्णन केलं. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक
वाटे देवा. कुळाला कन्या जन्माला आली ना तर तिने 2 कुळाचा उद्धार नक्कीच करावा. नाहीतर राजेंद्र भाऊ आताच्या कन्या महाराष्ट्राच्या एका वर्षामध्ये 12,000 कन्या पळून जायला लागल्या. कसा उद्धार होणार, कसा परमार्थ चालणार, कसं काय होणार. अरे बाप ज्या बारमधून निघून येतो त्याच बारमध्ये पोरगा घुसतोय. कसे काय हे पुत्र सांगा ना. कुळी कन्या पुत्र होती सात्विक राहतील का. केवढा अट्टास आहे बघा. एवढुल्या पोरी 2री पासून माझ्याकडे शिकतात मायबाप. खोटं म्हणत नाही. या तुम्ही संत मायबाप. एवढी छोटीशी पोरगी आहे ना 95-96% मार्क काढते ही पोरगी. एवढीशी छोटीशी अगदी गरिबाची मुलगी आहे, ठाकराची मुलगी आहे, पण इतकं हुशार आहे ना लेकरू. खाली जर अभ्यासाला बसली ना तर ती वर डोकं करून कोणाशी बोलत नाही. आता जरा 4थीला गेली म्हणून झाली जरा चढीक. हो ना ते आता मी आहे ना. जरी मी अशी झाली तरी आहे कटक. भले तर देईन काशीची लंगोटी, नाही तर नाठाळाच्या माती आणीन काठी. गुरु नेहमी करावा बळकट त्याचे धरावे मनगट. त्याला प्रश्न करावा देव कोण, तू कोण, मी कोण. कारण तुकोबरांनी प्रश्न केला तेव्हा तुकोबरांनी अभंगामध्ये म्हणले आपणाची देव होय गुरु बळीय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासून यावे मग मागे पुढे उभा. खरंच माझ्यावर भगवंताची कृपासाठी आणि माझं हे सगळं काही निरसन झालं. एवढं बोलता येतं ना. आता तुमच्यासारख्या माणसानं एखाद्याला तरी कीर्तन आवडलं ना ते म्हणेल नाही आपल्या पण वडिलांचे किंवा आईच्याला आश्विनी जाईनं बोलू. कारण आपल्या कीर्तनामध्ये बाजारचा भाजीपाला नाही. आपल्या कीर्तनामध्ये फक्त ज्ञान ते माऊलीने दिले ते ज्ञान पैगा भरावे जरी मनी अति आणावे तरी संताया बजावे सर्वस्वीसी. आज वयाच्या 16 वर्ष हरिपाठ लिहिला. विचार करा ना. आपलं 16 वर्षात म्हणते मोबाईल दे आयफोन. नाही दिलं तर म्हणते फाशी घेईन मरेन विष घेईन. मी बघा आपलं तेव्हा तर कुठलाच शोध नव्हता. हरिपाठ लिहिला आणि प्रत्येक गावामध्ये आता हरिपाठ होतोय सप्ताहाला. देहांत प्रायश्चित्त केल्याच्या नंतर 7 वर्षाची मुक्ताबाई बरं का ताई सकाळी उठली आणि निवृत्ती दादाला सांगते दादा हे निवृत्ती दादा माय कुठे आपली, माऊली कुठे आपली, आई बाबा कुठे आहेत आपले. निवृत्ती दादांना कोरडं पडलं. त्यांनी देवाला कोरडं घातलं. काय करू मी ते सांगा आगा पांडुरंगा. काय करू मी ते सांगा आगा पांडुरंगा. काय करू ते सांगा आगा पांडुरंगा. काय करू ते सांगा आगा पांडुरंगा. पाप मेलाई मेली लोचन पाप मेलाई मेली लोचन पानावनी. काय करू मी या भोगा, काय करू मी या भोगा. उभा पेटली रंगा आगा पांडुरंगा. काय करू देवा आगा पांडुरंगा. आगा पांडुरंगा. दादाने थोडं घालावं देवाला. तिन्ही भावंड मोठ्या भावाच्या कमरेला मिठी मारून सांगतात दादा कोण रे. निवृत्ती दादाला मुक्तावी सांगते दादा कोण रे मला उदरनिर्वाह करील. या वेळेला तर आपली आई उठायची आपल्याला चहा पाणी नाश्ता द्यायची. आता कोण माझं उदरनिर्वाह करणार. झटकन ज्ञानोबाऱ्या उठले आणि म्हणले मुक्ते तुझ्यासाठी मी माधवगिरी मागणार, तुझ्यासाठी काखेमध्ये झोळी घेणार, प्रत्येकाच्या दारात भिक्षा मागणार. आता तुम्ही सांगा आता बहिणीसाठी भाऊ भिक्षा मागणारा राहिलाय का. पण सही देत नाही म्हणून नातं तोडण्यासाठी पहिली तयार होते. विठ्ठल 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 विठ्ठल. एक दिवस तप्त होऊन पडलं राजेंद्र दादा. माझे ज्ञानोबा या काकूकडे म्हणतात काकू मला नाही ग भूक लागली पण माझी 7 वर्षाची बहीण आहे ना तिला भूक लागते ग देते का थोडं. मेल्या कळतं का तुला काय. ये शोभा खेचरजीने फरमाईश ठोकले या संन्यासाच्या पोरासने दारात उभं करायचं नाही. हाय गो मान तिकडे पुढे. पुढच्या काकूकडे जाऊन म्हणतात काकू त्या काकूने तुमच्याकडे पाठवलं देताय का थोडी भिक्षा. भिक्षा पाहिजे ये कळ ये रे न्यान्या संन्यासाच्या पोरा इकडे ये. माती घ्यायची दादा माती टाकावी दगड टाकावा झोळीमध्ये
तरी सुद्धा माझे ज्ञानोबा काय बोलत नाही. पण एवढी सगळी घरं मागून मागून फक्त ऊन पडलं. आम्हाला कीर्तनकारांना बिस्लरी बॉटल लायकी नाही आमची, तरी ज्या माझ्या माऊलीने ज्यानं सागर म्हणलंय, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा जनाबाईचा. नाम्याच्या घरी दास्यत्व भक्ती करणाऱ्यांनीला ज्ञान कळालं. ज्ञानी महात्मा कळाला. रवी भाऊ सनप बॅनर आला मला, ताई इथे कीर्तन आहे का? हो. जनाबाईने म्हणलं माझा ज्ञानाचा सागर आहे. तुम्ही सांगा किती तुम्ही वाहनं लावली, किती बुलडोझर लावले, किती तुम्ही टँकर लावले, तर ते सागराचं पाणी कमी होईल का? अशा ज्ञानोबाऱ्या ओंजूरवर पाणी मागत होते. काकू खूप तहान लागली, तप्त ऊन पडलंय, थोडं पाणी देत आहे का? तर काकू म्हणाले अरे तुला कळत नाही का रे संन्यासाच्या पोरा, इंद्रायणी वाहते, जा तिथे ढसाढसा पाणी पी. हो काकू जातो. इंद्रायणीच्या तीरावरचं ओठाला फक्त पाणी लावलंय बरं का. येसोबा खेचरजी आले म्हणतात शिव 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 शिव, या साऱ्या संन्यासाच्या पोरांनी इंद्रायणी बाठवली. असं खाटकन कानाखाली टेकलं हो. कुणाच्या? ज्ञानाचा सागर. सागराचं पाणी कधी संपेल का? त्यांना ओंजूर पाणी पिऊन दिलं नाही लोकांनी. फक्त एवढंच म्हणले काका खूप तहान लागली म्हणून पाणी पित असताना तुम्ही मला कानाखाली मारलं. अरे तू संन्यासाचा पोर बोलायला ऐकणार आहेस का? हे पोरांनो गोलार्ध पकडा आणि याला बेधम मारा. एवढं मारलं ज्ञानोबारायांना. अंगावर गटाराचा गाळ सुद्धा त्यांच्या टाकला. असा त्रास आपल्याला आहे का? फक्त 20 रुपयाची माळ घालायची, माऊली माऊली, नाही ते जेवण बघा बघा बघा. आपण कीर्तनाला बसायच्या आधी तिकडे डायनिंग टेबल चालू झालेत. म्हणजे एवढं पाचशे पक्वान्नाचं जेवण मिळतं आपल्याला, तरी आपल्याला ज्ञान घेता येत नाही. 10 रुपयाची माळ घालता येत नाही. विठ्ठल काका म्हणे आता अंगावर गटाराचा गाळ टाकलात, पाणी पिऊन दिलेत नाही, तरी गटाराचा गाळ कसा काढू देणार तुम्ही इंद्रायणीच्या पाण्याने? निघतो मी सिद्ध बेटावर. सिद्ध बेटावर माझे ज्ञानोबाऱ्या निघाले आणि 7 वर्षाच्या बहिणीने लांबून बघितलं. महाराज आपल्या भावाला जर दुःख झालं ना तर बहिणीला फार दुःख होत असतं. ज्ञानदादा झोळी कुठे आहे का घेतली? इंद्रायणीच्या तीरावर टरा फाडून सगळं धान्य झोळीला मिळवलं होतं. कोणी? येसोबा खेचरजीने. काही नाही ग, तहान लागली, पाणी प्यायला गेलो, ती झोळी वाहून गेली. मग एवढे गटारामध्ये पडलात कसे काय? एवढे चिखळमय झाले कसे काय? काही नाही ग, पाय सरकला आणि त्या गटाराच्या गाळामध्ये पडलो. पण सांगितलं नाही की मला येसोबा खेचरजीने मारलं. सांगितलं नाही माझ्या अंगावर गटाराचा गाळ टाकला. 7 वर्षाच्या मुक्ताबाईने म्हणावं दादा दगडावर बस, कारण न्हाणी घर नव्हतं. न्हाणी घर तेव्हा 700 वर्षापूर्वी. दगडावर बसव, 4-7 आंबे अंगावर पाण्याचे टाकावे, मायेच्या फाटलेल्या पदराने मुक्ताबाईने अंग पुसावं. कुणाचं? ज्ञानदादाचं. आणि ज्ञानोबारांना रडायला आलं. आज माझी आई असते ना
येसोबा खेचरजींना बोलली असती, का हो येसोबा, काय माझ्या लेकराने केलं होतं, काय माझ्या पोराने केलं होतं, तुम्ही त्याच्या अंगावर गटाराचा गाळ टाकला, काय माझ्या पोराने केलं होतं, तुम्ही त्याच्या कानाखाली मारलात, काय माझ्या पोराने केलं, त्याची काखेतली झोळी पाडली, जमीन दोस्त ते इंद्राणीच्या तीरावर धान्य केलात. पण सांगायचं कोणाला, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. देवाचं चिंतन करण्यासाठी ताटीमध्ये जाऊन बसले. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, असे बसलेत बघा ज्ञानोबा. ते ताटीमध्ये बसले होते, चिंतन लावून बसले होते. उन्मनीच्या सुखात पांडुरंगाने भेट दिली. पण ती भेट कशी दिली आहे का? पांडुरंग कांती दिव्य तेज जगती, रत्न बघून घेईन त्याला. पण ज्ञानोबाऱ्यांनी चिंतन लावलं, चित्ताला लावलं, चित्ताला लावायला लागतं. आणि मग मायबाप हो, दृश्याचं अदृश्य झालं. देव काय दिसल्यानंतर थांबत नाही, अदृश्य झालं. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य दृश्य अदृश्य एक गोविंद रे, तुझं सगळं निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विठे, उभय ठेविले आत्मनीवर पुत्रा चैतन्याचा ओ कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, नामाची तीर सांगतो, जोगोबाची गुजरात भेट द्यावी. ज्ञानोबाऱ्यांनी सांगावं, देवा मायबाप गेले, आजपासून तूच आमचा बाप रखुमा, देवीवर जीवीचा जिवाळा, काही केल्या वेगळा नवे गे माये. म्हणून महाराज, ज्याला कोणी नाही ना त्याला देव आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोची भारस आहे. जर तो आभाळाचा भार सांभाळतो तो तुमचा आमचा भार सांभाळू शकत नाही का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, आईसारखं प्रेम देणारी आई पुन्हा आपल्याला मिळत नाही. कारण आई अशी असते की शेताबांधावर जरी आई गेली तरी तिचं चित्त लेकरांकडे असतं. माऊली प्रथम जन्मामध्ये तुकोबाराय लेकराचं गीत, लेकराचं गीत, लेकराचं गीत, लेकराचं गीत,
आणि माऊलीचे चिंतन. ऐशी कळवळायची जाती, एवढा कळवळा तिच्या हृदयामध्ये असतोय. ती कधी पैशावर मुलांच्या प्रेम करत नसते. आईला 4 मुलं, त्याच्यातून एक मुलगा कैलासवास. सर्वात मोठं दुःख आणि त्याचा ध्यास धरून धरून ती आई गेली वाटतं. सर्वात मोठं दुःख म्हणजे राजेंद्र दादा, आई वडिलांच्या आधी मुलं जातात ते दुःख सर्वात मोठं असतं. म्हणून तर आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळत नाही म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. ते पुरावेला लगेच दृष्टांत, लगेच सिद्धांत तिथे लगेच तयार होत असतो. आणि आईने तो ध्यास धरून 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 माझा विश्वनाथ गेला, माझा विश्वनाथ गेला. ती आई अशी असते. उदाहरणार्थ तुम्ही बघताय घार किती आकाशी फिरत असते, किती फिरते सांगा, किती पंख ती एका तुकड्यासाठी इतकी फिरते इतकी फिरते, पण चित्त तिचं पिलांच्याच पाशी असतं. कारण आई असते ती बाबा. आईने आपल्या मुलांना असं असं वाढवलेलं असतं. त्या मुलांसाठी तिने सगळं जीवन जाळलेलं असतं. मायेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार, आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, दिला जीवना फक्त ममता आई असते. आई तुम्ही सांगा, नातवंडाच्या, पतवंडाच्या, लेकाच्या, सुनेच्या तोंडावरून हात फिरवणारी, माया करणारी फक्त आई असते. वडिलांनी कधी बघितलं का हात फिरवला का? त्याचं नुसतं झोपलेलंच असतं बाप लेकाचं. वडच्याला का तू माझ्यासाठी काय केलं, तू माझ्यासाठी काय केलं, काय करणार? ते सगळं थकून गेलं त्यांचं शरीर. आपण म्हणतोय नेहमी आई वडिलांचंच नुसतं वर्णन, आईचंच नुसतं वर्णन करायचं नसतं, तर वडिलांनी सुद्धा आपल्यासाठी फार केलेलं असतं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावरी दाखविना कधी तुला डोळ्यात, जिजू जिजू संसाराचा काढा हाकेला, वटावली मसूरी तना मागेला, घडी घडी परत थांब जरा, ऐक त्याची ताकद लई अवघड गड्या उमगाया उमगाया लई अवघड गड्या उमगाया उमगाया उरा माया त्याच्या काळ्या मेघावरी दाखविना कधी तुला डोळ्यात पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकेला, वटावती मसूरी तना मागेला, गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची ताकद लई अवघड गड्या उमगाया उमगाया लई अवघड
काळं असतं जग, काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. बाप बरोबर झिजू झिजू संसाराचा गाडा ओटामध्ये हसू जरी खनमकना घडीभर थांब गड्या ऐकत त्याची धापर धापा लागतात नागरा लई अवघड आहे गड्या उमगाया बापर. म्हणून आई महत्वाची तेवढीच वडील थोडी महत्वाची. तुकाराम महाराजांनी का अभंगामध्ये म्हटलेली माय बाप केवळ काशी काशी चंद्र तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले हा परब्रह्म उभा केला पुंडलिकाने. निवळ फक्त आई वडिलांची सेवा करत असताना देव उभा आलेला. काय देवाची पूजा करताना देव आलेला नाही. एक वेळ असा होता पुंडलिकाला वैष्णवांचा थवा आला की देवाला हाका मारायला लागत होत्या. उठ पंढरीच्या राया फार वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी दर्शनाशी आला. पण एक वेळ असा झाला कुकुट स्वामीचा अनुग्रह झाला. गुरुविना ज्ञान नाही बरं का. गुरुविना अनुभव कैसा कळे तपेविना दैवत दिदल्या विना प्राप्त. गुजेविना ही तर कोणा सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टाताची माता साधूच्या संगती तरुण उपाय. फक्त तरुण जायचं एकच साधन आहे साधूची संगत. संगत मत करना खोटी दुनिया उलटी है ये झूठी. सगा भाई को बुरा बोले साले को सन्माना माँ बाप तो भीक मांगे ससुर के जिमखाना. फार अवघड चाललेलं आहे या जगामध्ये. असो सज्जन हो. आई वडिलांची सेवा करायला सांगितले कोकुट स्वामींनी आणि म्हणलं अरे तुला विश्वाचा जनिता भेटायला येणार आहे. पायामध्ये मांडीतून इकडनं भोंगा इकडे निघाला तरी उठला नाही दादा. शेवटी मथुरेवरून भगवान श्रीकृष्ण लक्षात घ्या विठ्ठल कसा झाला. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधामध्ये आला होता दिंडोरी वनामध्ये. पुंडलिकाची अलोट भक्ती बघितली चंद्रभागेच्या तीरावर बाबा. आणि देव असा सहज उभा राहिला. देव असा उभा राहिल्यानंतर देव हाका मारत होता पुंडलिका मी आलो तुझ्या दारी. थांब ना देवा जरा विटेवरी. तू संतजनांचा अशशील राणा माझ्या घरी आलाशी आज पाहू ना. औचितायचा येऊन बक्षी सत्व परीक्षा खरी. थांब जरा सा विटेवरी. पावन पद हे माझ्या करी रे स्पर्श त्यांच्या सुख पाजरे. या सेवे समकाय तुझे रे जगांतरी हरी. थांब जरा सा विटेवरी. युगे 28 विटेवर उभा केला माईबापू आणि त्याच्या भेटीसाठी आपण आता जातोय. देवही आपल्या भेटीसाठी वाटप आहे उभा. भेटीची आवड एक कृपाळ होता तरी होता वेळ. पुंडलिकाला देवाने म्हणावं पुंडलिका माझी जाण्याची वेळ झाली. मंदिरामध्ये सगळे पूजेला येतील. नाही नाही तुला जाऊ देणार नाही. विटेवर उभा आणि कटेवर हात इतका सुंदर दिसतोस. राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशी कळालो तुला जाऊ देणार नाही. अरे कुठली ती होती माती थोडा तो कुठार. कुठली ती होती माती थोडा तो कुठार. कुठली ती होती माती कोण तो कुमार. कुठली ती होती माती कोण तो कुमार. एक काच विद्या पडली विठ्ठलाच्या पायी जावे विठ्ठलाच्या पायी जावे. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. प्रल्हाद शिंदे सारखा पुन्हा गायक होणे नाही.
मला 45 त्यांची भावगीतं पाठांतर आहेत, 4000 अभंग सकळ गाथ्यातून पाठ आहेत, 500 गवळणी पाठ आहेत, कितीतरी भावगीतं माझी पाठांतर आहेत. कारण मी माझं चित्त सगळं पांडुरंगाकडे लावलं. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माग. त्या देवाकडे बघितलं ना, असे पाहत राहिले बरं का. कोण? ज्ञानेश्वर माऊली. तेव्हा मुक्ताबाई म्हणते, दादा सगळे गेले वारीवरून, चला. अगं मुक्ते, तुला काय कळतं का? रूप पाहता लोचनी सुख झाले तोहा विठ्ठल बरला, तोहा माधव बरला, बहुत सुकृताची जोडी म्हणून त्याची माझी जोडी अशी झाली की माझ्या ज्ञानोबरांना ज्ञान लोपले ज्ञान जगी. हे तर नेणते कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले अवतार पांडुरंगाचा झाला. आणि मग पांडुरंग आणि ज्ञानेश्वरामध्ये काय फरक आहे सांगा बघू. असा माझा पांडुरंग परमात्मा एवढंसं सुद्धा आपल्यासाठी लाभासाठी प्रेम करत नाही. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली तू आई, कस पाव फेडू कस हो नाही, तुझ्या उपकारा जगी जोड नाही. ओ आई सावळे विठाई विठ्ठला, जन्मभरी तुझ्या पावलाची माऊली तवते विठ्ठल. विठ्ठलाची साक्षात प्रगट झाली मायबाप हो. निवळ आणि निवळ फक्त पुंडलिकासाठी. देवाने, आईने आणि संतांनी आपल्यावर प्रेम केलं ते फक्त कळवळ्याने, दुसऱ्याच्या नाही. ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते.
चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. पोटी भार आहे आईचे उपकार एवढे लक्षात ठेवा. 9 महिने 9 दिवस तिने आपल्याला पोटात सांभाळलेलं. एवढे तरी उपकार विसरू नका रे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. पोटी भार आहे त्यांचे सर्वस्व हीच आहे. पोटात भार व्हायचा. बाळंत झाली की त्याने जर बिछाण्यावर शी केली किंवा सूर केली आपल्या अंगाखालची ओदळी त्याच्या अंगाखाली टाकायची आणि ओल्यावर झोपायची. ती आई असते. जेवायला बसली असेल तर जेवण करत असताना निश्ची किंवा सूर केली तोच हात धुवायचे आणि त्याला साफसुथरं करून त्याला आपल्या मांडीत घ्यायचे. पोटी भार आहे त्यांचे सर्वस्वही आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना. ठोपा रखुमाये विठोबा रखुमाये